काय झालं तुम्हाला एक्झॅक्टली सांगा. लाईटचं काम करत होतो आम्ही. अच्छा, तुम्ही पूलवरनं पडला होता. 15 शॉक लागून पडलो होतो. शॉक लागून पडला होता 30 फूटवरनं. हा. अरे बापरे, नशीब डोक्याला नाही लागलं ते रॉड होता एवढा, ती पण मासामध्येच आणि कमरेतच गेलेली. कमरेत गेला. अच्छा अच्छा, आता आठवतं. पुण्याला सर्जरी झाली होती. बरोबर. दिनात मंगेशकर. हे कधी झालंय सर्व? 1 वर्ष होऊन गेलं. 1 वर्ष. लास्ट जूनला. ओके. त्यानंतर तेव्हा नाही जाणवला तो. त्यानंतर 1-2 महिन्यानंतर मला जो कमरेचा त्रास असतो, म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये थोडं जास्त टाइम बसल्यानंतर दुखून येतं, उभं पण राहता येत नाही, एकसारखं झोपून, म्हणजे कुठली मूवमेंट. हे आता किती दिवसांपासून चालू आहे? मला आता बरं 7 महिने झाले असतील. 5 सर्जरी झाल्यानंतर. हा, ठीक आहे. पण 2 महिने माझे ते इंजेक्शन वगैरे होते, त्या पॉवरमुळे काही झालं नसतं. कुठे दुखलेच नाही तर मग ते सांगणार कोण? कुठे दुखला? इथे दुखला? चल, तसंच राहायला सांगितलं. वाकल्यानंतर नाही, पण आता सरळ झाल्यानंतर जास्त दुखलं. हा, ते ठीक आहे. चल, इथे दुखलं होतं. आता बरं वाटतं? दुखतंय का आता? प्रेस करतायत त्याचं पेन होतं, बाकी दुसरं नाही. हा, सरळ होता. सरळ हो. हा, ये सरळ जा. आता दुखलं का तिथे? सेंटरला दुखतंय. सेंटरला दुखतंय. आठव कुठे कुठे दुखत होतं, कसं काय? आता दुखत नाही ना. शोध. बघा कसं शोधलं आपण. असं करून क्रॉस केलं, असं केलं, ते सर्व करून बघ. हलकं कुठेतरी येईल. आलं तर मला आवडतं ते. क्रॉस करता. असं नाही करायचं. बस असं का, ही जी सवय आहे ना, असं असं ती नाही करायची. 1 2 1 2. हा, ठीक आहे. आता बघ, आता काय करायचं घरी जाऊन, रात्री झोपल्यानंतर. हा, सकाळी तुला कळेल. बरोबर. बस बिनफिकर फोन मारायचा. मी उचलणारच नाही. मी तुला पैसे बरं वाटतं बेटा. चल, मी काय तुझा इंटरव्ह्यू नाही घेत. मलाच आय एम हॅपी